माहिती अधिकार RTI हा सर्वसामान्यांसाठी आहे। या अंतर्गत आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी सरकारी अधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्याचा हक्क आहे, परंतु याच अधिकाराखाली माहिती मागितल्यानंतर अधिकारी प्रचंड संतापला आहे। ही घटना नवी मुंबईतून समोर आली असून हे प्रकरण नक्की काय आहे ते आपण जाणून घेऊयात। माहिती अधिकारात माहिती मागवल्याचा राग अनावर झालेल्या अधिकाऱ्याने थेट माहिती मागवणाऱ्याचे घर गाठत दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे। माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती मागितली म्हणून घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर केला जात आहे। हा धक्कादायक प्रकार नवी मुंबई कोकण विभागीय आयुक्त भवनमधील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यालयात कार्यरत असलेल्या लिपिकाचा आहे। संतोष सोनवणे असं या लिपिकाचं नाव आहे। त्याच्याबाबत तक्रारदाराने माहिती अधिकारात कोकण विभागीय आयुक्त कार्यालय नवी मुंबई येथे अर्ज केला होता। या अर्जात संतोष सोनवणे हे शासकीय कर्मचारी आहेत। ते घाटकोपरच्या एका गृहनिर्माण संस्थेमध्ये सचिव आहेत। शासकीय कर्मचाऱ्याला अशा पदावर राहण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी द्यावी लागते। ती सोनवणे यांनी घेतली आहे का याबाबत माहिती मागितली गेली होती। दरम्यान माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मागितली गेली होती। या घटनेने संतप्त होऊन लिपिक संतोष सोनवणे RTI कर्त्याच्या घरी पोहोचले। त्याच्या घरी जाऊन धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती। ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे। तसंच माहिती मागवणाऱ्याची ओळख सोनवणे यांच्याकडे उघड करणाऱ्यावर देखील कडक कारवाई करावी अशी मागणी आता RTI कर्त्याने मुख्यमंत्री कार्यालय कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाकडे केली आहे।